9,71,00,000चा प्रतिबंधित तंबाखू साठा जप्त। राज्यातील भेसळखोर व प्रतिबंधित अन्नपदार्थ उत्पादक व विक्रेते यांच्यावर विशेष लक्ष देऊन कठोर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाने राज्यात विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे। पथकाने व नाशिक विभागाचे सह आयुक्त अन्न मनीष सानप आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने 7 व 8 जानेवारीला नाशिक जिल्ह्यात 3 प्रतिबंधित अन्न पदार्थांची कारवाई केली। यामध्ये सुमारे 9,71,02,365 रुपये किमतीचा साठा ताब्यात घेऊन 11 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत। नाशिक विभागाचे सह आयुक्त अन्न मनीष सानप व विशेष पथकाचे प्रमुख यदुराज दहातोंडे, सहाय्यक आयुक्त अन्न भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील अधिकारी गजानन गोरे, अशोक इलागेर, अन्न सुरक्षा अधिकारी यांचे समवेत नाशिक विभाग पथकातील विनोद धवड, सहाय्यक आयुक्त अन्न गोपाळ कासार, गोविंद गायकवाड, अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकाने केली। मे इलाइट कॉर्न इंटरनॅशनल लिमिटेड तळेगाव दिंडोरी येथे घेण्यात आलेल्या कारवाईनुसार दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल आहे। या कारवाईत मे गोल्डन क्रायो प्रायव्हेट लिमिटेड गट नंबर 395 पाडळी देशमुख, पाडळी फाटा, तालुका इगतपुरी या आस्थापनेने उत्पादित केलेले 508 बॉक्स काश प्रेमिक्स शीशा कंटेनिंग सुगंधित तंबाखू हा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला होता। त्यानुसार LCB पोलीस पथक व बाडीव हे पोलीस स्टेशन पथक समवेत मे गोल्डन क्रायो प्रायव्हेट लिमिटेड गट नंबर 395 पाडळी देशमुख, पाडळी फाटा, तालुका इगतपुरी या सिगारेट उत्पादक कंपनीची तपासणी केली। तपासणीवेळी या आस्थापनेमध्ये सिगारेट पॅकिंग केलेले अंदाजे 2000 बॉक्स, पॅकिंग मशीन, विना लेबल असलेले सिल्वर पॅकिंग 40 रोल, पॅकिंग मशीन, विना सुगंधी रॉ तंबाखू, प्लास्टिक अंदाजे 200 गोण्या आढळून आल्या। हे पॅकिंग मशीन टिपको, विना लेबल असलेले सिल्वर पॅकिंग 40 रोल व हाय पॅक पॅकिंग मशीन हे प्रतिबंधित अन्नपदार्थाची म्हणजे सुगंधित तंबाखूची निर्मिती होऊ नये म्हणून सीलबंद करण्यात आले। पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत मशीनचा वापर न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। सुगंधित तंबाखू, गुटखा व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्री, उत्पादन, साठा किंवा वाहतूक या संबंधित आपणाकडे माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800-222-365 या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा कार्यालयात येऊन माहिती द्यावी। आपले नाव गुप्त ठेवले जाईल। अशा प्रकारच्या अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना कळविण्यात येते की सुगंधित तंबाखू, गुटखा व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्री, उत्पादन, साठा किंवा वाहतूक करू नये, अन्यथा त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अन्न मनीष सानप यांनी केले आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 नाशिक।